वडाळा रेल्वे स्थानकावर अगदी वर्दळीच्या वेळी सोनसाखळी चोरानं प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका महिलेची सोनसाखळी चोरली आणि रेल्वे ट्रॅकमध्ये उडी घेऊन पोबारा केला। मात्र त्याची ही चोरी प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। 12 ऑगस्टला घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज झी मीडियाच्या हाती लागले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले। त्याची चौकशी सुरू आहे। भर दिवसा आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने त्यानं सोनसाखळी चोरली आणि पोबारा केला। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। अजित, एका संशयीला ताब्यात घेतल्याचं सुद्धा कळतंय। नक्कीच सुवर्णा, जीआरपी पोलीस आहेत, वडाळा जीआरपी, त्यांनी एका संशयीला ताब्यात घेतले आणि त्याचबरोबर इतर 6 लोक जे आहेत की ज्यांचं त्या सीसीटीव्ही फुटेज मार्फत जो व्यक्ती दिसते त्यांची साधर्म्य आहे अशा 6 लोकांना देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। वडाळा जीआरपीचं म्हणणं आहे की ही जी घटना घडलेली आहे त्यामध्ये त्यांना एक यश मिळाले, ते म्हणजे की त्यांनी जे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत। नुकतंच आपल्याला माहिती आहे की प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती मोठ्या चांगल्या पिक्सलचे कॅमेरे लावावेत असे जे आदेश होते हायकोर्टाचे, त्यानुसार ते कॅमेरे लावण्यात आले होते आणि त्यानंतर पुढे हे जे हा संपूर्ण घटनाक्रम घडला आणि ते कैद झालेलं आहे। पोलिसांनी स्पष्ट केलंय की जी घटना घडलेली आहे त्यामध्ये जी व्यक्ती आहे ती त्यांना आयडेंटिफाय झालेली आहे। फक्त जी व्यक्ती त्यांनी ताब्यात घेतलेली आहे ती व्यक्ती तीच आहे का हे ते संपूर्ण व्हेरीफाय करत आहेत। मुळात आपण बघितलं की कशा पद्धतीनं भर दिवसात त्यांनी ती घटना त्या महिलेच्या गळ्यातली चेन घेतलेली आहे। जवळपास 50 ते 100 लोक त्या प्लॅटफॉर्मवरती आहेत। त्याला अजिबात जीवाची भीती नाहीये की समोरून एखादी ट्रेन येईल किंवा मागून एखादी ट्रेन येईल आणि तो त्या संपूर्ण घटनेमध्ये त्याचा मृत्यू शकतो। ज्या पद्धतीने तो रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग करत होता आणि त्याने जी चेन खेचून तो ट्रॅकवर उडी मारून पळाला। आपण जे दृश्य बघितले दृश्यामध्ये अतिशय भयावह दृश्य आहे। अगदी बरोबर आहे अजित, अगदी सहजरित्या त्यानं ही चेन या महिलेच्या गळ्यातनं ओढली आणि तो रेल्वे ट्रॅकवरून त्यांनी पोबारा केलाय। इतकी गर्दी असताना सुद्धा अशा पद्धतीचा प्रकार करायला धजावतायत हे लोक, याचाच अर्थ महिला सुरक्षित नाहीये हे दिसतंय। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।